ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली आपल्याला सोडून कधीच जाणार नाही हा आनंद मनात ठेवून अर्जुन झोपी गेलेला असतो। तर अर्ध्या रात्री सायलीने आता घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो। तर सायली घर सोडून जात असताना सायलीला अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा पहिला दिवस आठवतो। तर त्यानंतर सायली आता संपूर्ण घराकडे इमोशनल होऊन पाहत असते। तेव्हा सायलीला आठवतं की पूर्णाची दाखवण्यासाठी सर्वांसमोर अर्जुनने सायलीसोबत परत लग्नाचे 7 फेरे घेतलेले असतात। त्याच ठिकाणी अर्जुनने हक्काने सायलीच्या भांगामध्ये कुंकू भरलेलं असतं। हक्काने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून पूर्णाची घरच्यांना आता त्यांचं विधिवत झालेलं लग्न दाखवलेलं असतं। तर सायली या सगळ्या आठवणी आठवून खूप रडत असते। तर त्यानंतर सायली आता इकडे देवयाईकडे आलेली असते आणि तिच्यासमोर हात जोडून खूप रडत असते। तेव्हा सायलीला आता आठवतं की इथेच पूर्णाचीने अर्जुनवरच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी सायलीला शपथ घेण्यासाठी सांगितलेलं असतं। तर त्यानंतर सायली अर्जुनने दिवाळीतलं केलेलं लक्ष्मीपूजन हे सुद्धा सायलीला आठवत असतं। तर त्यानंतर सायली आता हॉलमध्ये ठेवलेल्या त्या सोफ्याजवळ येते आणि त्याच्यावरून हात फिरवत असते। तेव्हा सायलीला आठवतं की सायलीचा वाढदिवस अर्जुनने अगदी छान असा साजरा केलेला असतो, तिचं औक्षणही केलेलं असतं। सायलीला सुभेदार घराण्यात मिळालेले माया प्रेम ते सर्व काही आठवत असतं। अर्जुनने घेतलेली काळजी हे सर्व काही आठवून सायली खूप इमोशनल होऊन रडत असते। तर त्याच्याच नंतर सायलीला आठवतं की याच हॉलमध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सायलीने कल्पनाला सांगितलेलं असतं की माझी देवकी कुठे आहे हे मला नाही माहिती आई, परंतु माझी यशोदा तुम्हीच आहात। आणि त्यानंतर कल्पनाला घट्ट अशी मिठी मारून सायली तिच्या मिठीमध्ये रडलेली असते। आतापर्यंतच्या सायलीने जेव्हापासून सुभेदारांच्या घरात पाऊल ठेवलेलं असतं त्याच्यानंतरच्या सगळ्या आठवणी सायलीला आठवत असतात आणि त्या आठवणींमध्येच सायलीने हंबरडा फोडलेला असतो, खूप रडत असते। सायलीला काहीही केलं तरी सुभेदारांचं ते घर सोडून तेथील माणसं सोडून जाण्याची अजिबात इच्छा नसते, परंतु नाईलाजाने सायलीने आता गुपचूप रात्रीत घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो। तर त्याचनंतर सायली रडतच आता दरवाजापर्यंत गेलेली असते। दरवाजा उघडते आणि त्यानंतर सायली परत वळून घराकडे पाहत असते। तेव्हा सायलीला तो प्रसंग आठवतो की ज्या दिवशी सायली अर्जुनशी लग्न करून सुभेदारांची सून बनून त्या घरात आलेली असते आणि घरच्यांचा विरोध पत्करून अर्जुनने सायलीशी लग्न केलेलं असतं, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असतं। तर त्याचनंतर अर्जुनने स्वतः तिथे आता सायलीला स्वतःहून औक्षण करून सायली तिला माप ओलांडण्यासाठी स्वतःच अर्जुनने तिथे मापही आणून ठेवलेलं असतं आणि त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी सायलीने तिथं आता सुभेदारांच्या घरात पाऊल ठेवलेलं असतं। तर सायली तिथे आता काळजावरती मनावरती दगड ठेवते आणि सर्व काही सुभेदारांच्या घरातल्या सगळ्या आठवणी सोबत घेऊन बाहेर पडलेली असते। तर जेव्हा सायली आता गेटकडे पाहते तेव्हा सायलीला आठवतं की ती अर्जुनसोबत लग्न करून याच दारातून सुभेदारांच्या घरात आलेली असते। सायली खूप रडत असते। तर बाहेर आता लॉनमध्ये आल्यानंतर सायलीला आठवतं तो रंगपंचमीचा दिवस। सायलीने पहिल्यांदाच अर्जुनला स्वतःच्या प्रेमाचा रंग लावलेला असतो आणि ते सगळं काही आठवून सायली घराच्या बाहेर पडत असते। सायलीचा जीव अर्जुनमध्ये गुंतलेला असतो। इतक्यातच आता सायलीला छोट्या तन्वीचे आवाज अचानक कानी पडायला लागतात। छोट्या तन्वीने प्रतिमाकडे धरलेला तो हट्ट की तिला तिथेच थांबायचं आहे, तिथेच अर्जुनसोबत खेळायचं आहे, ते सर्व काही आवाज आता सायलीच्या कानी पडत असतात। सायलीला तिथे समजतच नसतं की अचानक तिच्यासोबत काय घडतं आहे ते। तर त्यानंतर सायली काळजावरती दगड ठेवते आणि अखेर आता सुभेदारांच्या घराचा निरोप घेते। सायली गेटच्या बाहेर आल्यानंतर परत आता संपूर्ण घराला मागे वळून पाहते। तर तेव्हाच आता छोटी तन्वी सायलीला अचानक आठवत असते, परंतु सायली आता कसलाही मागचा पुढचा विचार न करता आपला या घराशी आता कायमचाच संबंध तुटला आहे, संपला आहे या विचाराने आता त्या घरातून कायमची बाहेर पडलेली असते। याची कल्पनाही सायलीने जराही अर्जुनला दिलेली नसते। अर्जुनला गाफील ठेवून सायलीने एका रात्रीत आता सुभेदारांचं घर कायमचं सोडलेलं असतं। तर त्याचनंतर इकडे आता अर्जुनला अचानक जाग आलेली असते आणि अर्जुन पाहतो तर शेजारी त्याला सायली कुठेच दिसत नाही। तेव्हा धक्क्यानेच अर्जुन उठतो आणि विचार करतो की मिसेस सायली इथे तर नाही आहेत, कुठे गेल्या असतील त्या, आणि अर्जुन खूप घाबरतो। लगेच अर्जुन आता कपाट चेक करतो तर तिथे सायलीच्या साड्या वगैरे बॅग काहीच नसते। तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो। तर टेन्शनमध्येच आता अर्जुन इकडे तिकडे पाहतो तर आता ग्लास खाली
सायलीने लिहिलेली चिठ्ठी अर्जुनला सापडते. तेव्हा लगेच अर्जुन तो चिठ्ठी हातामध्ये घेतो आणि वाचायला लागतो. तर सायलीने त्या चिठ्ठीत अर्जुनसाठी लिहिलेलं असतं की आपलं कॉन्ट्रॅक्ट आता संपलं आहे. हा दिवस कधीतरी येणारच होता. म्हणून मी तुमचं घर आता कायमचं सोडून चालले आहे. तर त्यानंतर अर्जुन पुढे वाचत असतो. तर त्यात सायलीने लिहिलेलं असतं की आता नक्की आपल्यामध्ये काय घडलं आहे हे तुमच्या घरच्यांना सांगायची काहीच गरज नाही. आईंना काहीतरी कारण द्या. त्यांना सांगा की कुसुमताई आजारी आहे आणि म्हणून तिची काळजी घेण्यासाठी मी या घरातून बाहेर पडले आहे. तेव्हा आता सायलीची चिठ्ठी वाचताना अर्जुन खूप रडत असतो. सायलीचं असं घर सोडून निघून जाणं अर्जुनला सहनच होत नसतं. आईने मला प्रेम दिलं, माझ्यावरती माया केली आणि त्याचमुळे मी अजून त्यांची फसवणूक नाही करू शकत. आणि सर तुमचे मनापासून आभार, कारण तुमच्याचमुळे कुटुंब काय असतं हे मला समजलं. आजीची, आईची, बाबांची माया तुमच्यामुळे मला मिळाली आणि यानंतर घरामध्ये गडबड घोटाळा करायला मी इथे नसेन. आणि त्यानंतर सायलीने तिथे लिहिलेलं असतं की तुमच्या पुढील आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा. सायलीचं जाणं अर्जुनसाठी खूप मोठा धक्का असतो. तर आता सायलीचं जाणं हा धक्का अर्जुनला सहन होत नाही आणि धक्क्यानेच आता सायली सायली अशी हाक मारत अर्जुन तिथे बेशुद्ध होतो. तर आता वाऱ्याने सायलीने लिहिलेली ती चिठ्ठी बेडच्या खाली गेलेली असते आणि अर्जुन तिथे आता बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. तर त्याचनंतर सकाळ झालेली असते आणि अजून सायली कशी काय खालती येईना, त्यामुळे कल्पना आणि विमल दोघी आता सायलीला बोलावण्यासाठी वरती आलेल्या असतात आणि पाहतात तर अर्जुन तिथे चक्कर येऊन पडलेला असतो. तर अर्जुन आता सायली सायली अशी हाक मारत बेशुद्ध अवस्थेत असतो. तर लगेचच तिथे कल्पना आणि विमल आलेले असतात. तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो. तर आता कल्पना खूप घाबरलेली असते. कल्पना आता अर्जुनला आपल्या मांडीवरती घेते आणि अर्जुन, अरे बाळा काय झालं आहे तुला, असं विचारायला लागते. परंतु तिथे सायली आता दोघींनाही तिथे दिसत नसते. तेव्हा विमल म्हणते की अहो सायलीताई कुठे गेले आहेत वहिनी. तेव्हा आता कल्पना म्हणते की बाथरूममध्ये असेल बघ जरा. तर कल्पना खूपच घाबरून गेलेली असते. अर्जुनची अवस्था तिच्याच्याने पाहवत नाही. तर विमल येते आणि सांगते की सायलीताई तिथेही नाही आहेत. तेव्हा कल्पना विचार करते की सायली नक्की कुठे गेली आहे. तर अर्जुन आता सायली सायली अशीच त्याच अवस्थेत हाक मारत असतो. तेव्हा आता कल्पना आणि विमल या दोघी खूप घाबरून गेलेल्या असतात. तर कल्पना लगेचच विमलला सांगते की तू काय कर, पटकन आता आधी सायलीला फोन करून कुठे असेल तिथून बोलावून घे आणि त्यानंतर अश्विनला सुद्धा तू हाक मार. तर इकडे आता सुभेदारांचं घर कायमचं सोडून सायली कुसुमताईकडे निघालेली असते. इतक्यातच आता विमलने सायलीला फोन केलेला असतो. तर इकडे सायलीला विमलने फोन केलेला असतो. तेव्हा सायली मोबाईल बघते आणि तिथे आता कल्पनाचा फोन आल्याचं सायलीच्या लक्षात येतं. तर सायली म्हणायला लागते की आई प्लीज मला आता या अवस्थेत फोन करू नका, माझे ना मनस्थितीच नाही आहे तुमच्याशी बोलण्याची. परंतु तिथे आता कल्पनाला विमल सांगते की अहो वहिनी सायलीताई फोनच उचलत नाही आहेत. तेव्हा कल्पना विमलला सांगते की जोपर्यंत सायली फोन उचलत नाही तोपर्यंत तू तिला ट्राय करत राहा. तर इकडे आता सायली विचार करते की अचानक आई एवढ्या वेळा का फोन करत असतील. तर पटकन सायली फोन रिसीव्ह तरी करते. तेव्हा कल्पनाला विमल लगेचच म्हणते की सायलीताई मी आहे मी. तेव्हा आता तिथे विमल रडतच म्हणायला लागते की अहो सायलीताई अर्जुन दादाला. तेव्हा सायली खूप घाबरते आणि विचारते की काय झालं आहे यांना. तर विमल सांगते की माहीत नाही, परंतु आम्ही जेव्हा रूममध्ये आलो होतो ना तेव्हा अर्जुनदादा खालती पडले होते आणि त्यांना खूप जास्त तापही आला आहे. तेव्हा सायलीला मोठा धक्का बसतो. तर तिथे विमल सांगते की सायलीताई तुम्ही पटकन या, अर्जुनदादाची तब्येत खूप बिघडली आहे. तर सायली आता मागचा पुढचा कसलाही विचार न करता तशीच बॅग घेते आणि कुसुमताईच्या घराकडे निघालेली सायलीची पावलं अचानक सुभेदारांच्या घराकडे वळतात आणि सायली अर्जुनसाठी आता धाव घेते. तर आता फोन ठेवल्यानंतर विमल लगेच म्हणते की मी अश्विनदादाला बोलावून आणते. तर कल्पना आता मोठ्या मोठ्याने हंबरडा फोडत असते, रडत असते आणि ती प्रतापला सुद्धा त्यामध्येच हाका मारत असते. तर अर्जुन सतत सायली सायली असं करत असतो आणि त्याच्या अंगामध्ये खूप तापही भरलेला असतो. तर इकडे आता प्रिया खूप चिडलेली असते आणि ती नागराजकडे येत म्हणते की इथे काय टाइमपास करत बसला आहात तुम्हाला माहिती आहे ना की आपल्याला शवागारात जाऊन डेड बॉडी मिळवायची आहे. तेव्हा नागराज म्हणतो की मी यायचं आहे का तुझ्यासोबत. तेव्हा प्रिया म्हणते की मग काय मी एकटी काम करणार आहे का, चला पटकन. तर लगेच आता नागराज उठतो, परंतु नागराज आता खोटी नाटकं करत प्रियाला म्हणतो की नाही अगो माझा ना पाय खूप दुखायला लागला आहे, तुझी ती एकटी जाशील का. इतक्यातच आता तिथे सुमन हे वाक्य ऐकते आणि सुमन घाबरते आणि नागराजला येऊन विचारते की काय अहो तुमचा पाय दुखावतोय, पण मी तर मार्केटला जात असताना तुम्हाला काही झालं नव्हतं, मग अचानक पाय कसा काय दुखतोय. तेव्हा आता नागराज नाटकं करत सुमनला सांगतो की अगं
एवढं घाबरण्यासारखं काही नाही आहे, चालता चालता फक्त पाय वाकडा पडला एवढंच. तर प्रिया आता नागराज नाटकं करतोय हे प्रियाच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते की हा नागराज किती खोटी नाटकं करतो आहे, मला एकटीला शवाघरात मुद्दाम पाठवतोय हा. तर त्याचा सुमन घाबरून नागराजला सांगते की थांबा, मी मलम आणून देते आणि त्यानंतर तुम्हाला गोळी देते, मग तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा नागराज म्हणतो की अगं एवढं काही करायची गरज नाही आहे सुमन, तू ना माझ्यासाठी फक्कड असा चहा बनव, जा पटकन. तेव्हा सुमन लगेच घाबरते आणि किचनकडे वळते. तर तिथे आता प्रिया सुमन गेल्याचं बघते आणि पटकन नागराजला म्हणते की अहो तुम्ही ना, आपण काय करूयात, तुमचा मुरगळलेला पाय आहे ना, तो तसाच घेऊन जाऊयात, परंतु माझ्यासोबत प्लीज चला ना, हे डेड बॉडी वगैरे हे एकटीला मला कसं जमणार आहे. तेव्हा नागराज ढोंग करत मानायला लागतो की प्रिया अगं तुला नक्की जमेल एकटीला, आत्तापर्यंत किती कामं तू एकटीने पार पाडले आहेस, तू शूरवीर आहेस, हे काम तुला नक्की जमेल. तर तेव्हा प्रिया आता चिडूनच तेथून रागाने निघून जाते. तर इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये अर्जुनची अवस्था खूप बिघडलेली असते, खराब झालेली असते. तेव्हा अश्विन आता अर्जुनला चेक करत असतो, परंतु अर्जुनला चक्कर आलेले असते आणि त्यामध्येच अर्जुन आता सायली सायली अशी बडबड करत असतो. तर आता तिथे कल्पना आणि प्रताप खूप घाबरलेले असतात. तर अस्मिता मनात मुद्दाम म्हणते की एवढा काय बायकोच्या नावाचा जप करतोय हा, आमचे काही लग्न झाले आहेत की नाहीत. तेव्हा आता अश्विनने अर्जुनचं टेम्परेचर चेक केलेलं असतो आणि ताप किती आहे ते सुद्धा अश्विन कल्पनाला सांगतो. तेव्हा प्रताप आणि कल्पनाला मोठा धक्काच बसतो. तर कल्पना म्हणते की अरे हे तर काहीच नाही आहे, आम्ही जेव्हा रूममध्ये आलो होतो ना तेव्हा अर्जुन तर खालती पडला होता, परंतु अर्जुनला असं अचानक काय झालं असेल. तर लगेचच तिथे अस्मिता नाक खुपसते आणि त्यांना म्हणते की याची एवढी अवस्था बिघडली आहे आणि याची बायको मात्र गायब आहे आणि याचाही ते काय बायकोच्या नावाचा जप सुरू आहे. तेव्हा प्रताप चिडतो आणि म्हणतो की अस्मिता उगाचच काही फालतू बोलू नकोस, जा तिथे जाऊन खाली पूर्णाईपाशी बस. तेव्हा कल्पना लगेच म्हणते की नको नको. तर कल्पना प्रतापला सांगते की अस्मिता उगेच तिथे जाईल आणि काहीतरी बोलून बसेल आणि पूर्णाई परत काळजी करत बसतील, तिला नका पाठवू तिथे, मी विमला थांबवलं आहे त्यांची काळजी घेण्यासाठी. तर लगेचच अश्विन तिथे सांगत असतो की दादाची तब्येत खूप बिघडली आहे. इतकी आता खालती सायली आलेली असते, सायली खूप रडत असते. सायलीला आता खूप भीती वाटत असते. सायली पटकन पळत येते ती रूमकडे. तर आता तिथे अश्विन त्यांना सांगत असतो की मम्मा जर 1 तासाच्या आत दादाचा ताप जर कमी नाही झाला तर आपल्याला दादाला हॉस्पिटलाइज करावं लागेल. तेव्हा सायली धक्क्यानेच म्हणते की काय. तर आता अस्मिता, प्रताप, अश्विन आणि कल्पना सगळेच आता सायलीकडे पाहतात. तर कल्पना आणि प्रताप दोघे पटकन उठतात आणि सायलीकडे येतात आणि तिला सावरतात. तेव्हा सायली म्हणते की अहो आई यांना काय झालं आहे, असे का आहे ते. आता सायली खूप घाबरलेली असते अर्जुनला पाहून. तेव्हा कल्पना आता धीर देत म्हणते की अगं सायली काही नाही, अर्जुनला ना चक्कर आले आहे आणि तापही भरला आहे, तू नको काळजी करू. तेव्हा प्रताप सांगतो की सायली अगं तो किती वेळ झाला आहे तुला हाका मारतोय, तू बस ना त्याच्याजवळ, त्याला बरं वाटेल. सायली पटकन येते आणि अर्जुनच्या शेजारी बसते. अर्जुन सायली सायली असे हाका मारत असतो. तर सायली म्हणते अहो काय झालं आहे तुम्हाला, मी इथेच आहे, तुमच्या शेजारी आहे. तर कल्पनाला आता सायली सांगते की अहो आई काय झालं आहे यांना, मी जेव्हा घरातून सकाळी बाहेर पडले तेव्हा तर शांत झोपले होते, मग असं अचानक काय झालं आता. तर लगेच अस्मिता नाक खुपसते आणि म्हणते की काही नाही, तुझं आणि अर्जुनचं काहीतरी भांडण झालं असेल आणि त्याचाच अर्जुनला त्रास झाला असेल आणि त्याचमुळे अर्जुनची ही अवस्था असेल. तर सायली म्हणते की नाही अस्मिताताई, आमच्यात कसलंच भांडण नव्हतं झालं. त्यावरती लगेच अस्मिता म्हणते की मग तू इतका वेळ कुठे होतीस, कुठे गेली होतीस तू. तर धक्क्यानेच आता कल्पना सुद्धा सायलीला प्रश्न विचारते आणि म्हणते की हो ग सायली. अस्मिता म्हणते ते बरोबर आहे, जेव्हा आम्ही रूममध्ये आलो होतो तेव्हा तर तू नव्हती इथे, तू कुठे गेली होतीस. तर आता सायली गप्पच असते. आता या सगळ्यांच्या प्रश्नावरती सायली काय उत्तर देणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आता बायको बायको अशी हाक मारत रूममध्ये आलेला असतो आणि तो डायरेक्ट सायलीला म्हणतो मला तुला प्रपोज करायचं आहे. तेव्हा धक्क्याने सायली अर्जुनकडे पाहते. तर त्यानंतर अर्जुन लगेच शब्दांची फेरफार करतो आणि सायलीला म्हणतो की नाही म्हणजे मिसेस सायली, मला एक आयडिया तुम्हाला प्रपोज करायची आहे की मधुभाऊ आमची केस जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहावं असं मला मनापासून वाटतं. तर आता सायली म्हणते की तुमचा हा प्रस्ताव मला मान्य आहे सर. तर अर्जुनच्या या प्रस्तावाला सायलीने होकार देत आता सुभेदारांच्या घरातच थांबण्याचा निर्णय घेतलेला